पूर्वजन्म संचित असतो आणि वारकरी संप्रदाय हा प्रचंड काय मोठा आहे. माझं नाव विठ्ठल पाटील आहे, माझं गाव सांगली आहे. मी विद्यार्थी चळवळीत काँग्रेसच्या 1980 पासून काम करत होतो. त्यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या स्टुडंट्स काउन्सिलची आम्ही लिडरशिप करायचो. मी सांगलीतून मंगळवारातले अशोक पाटील म्हणून होते आहेत, कराडचे दीपक पवार असतील, मदन भोसले असतील, शाजीबापू आता जे सांगोल्यातनं आमदार झाले ते असतील, रवींद्र देशमुख विट्याचे असतील, असे आम्ही प्रमुख मंडळी होतो. तर त्या चळवळीतून मी काम करत गेल्यानंतर आमच्या एक लक्षात आलं की कुठलंही काम करत असताना सत्ता आणि संपत्ती या प्रारब्धातल्या गोष्टी आहेत. प्रारब्ध अटळ आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. हे आमच्या अनेक वर्षाच्या चळवळीतल्या प्रवासानंतर लक्षात आलं की सत्तेत कोणीही जाऊ शकतंय, फक्त त्याचं पूर्वजन्म संचित मजबूत असावं लागतंय. बाकी कर्तृत्व, शहाणपण, अक्कल काही लागत नाही. याचा सगळ्यात जास्त महाराष्ट्र अनुभव तुम्हालाच आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त करणाऱ्याला लगेच कळतंय, हो की नाही. आणि तर हे सगळं का सांगितलं, मग मी असं ठरवलं की चळवळीमध्ये काम करत असताना सत्तेत जाणे आपल्या हातात नसेल तर काहीतरी कर्तृत्व करणे आपल्या हातात आहे. आणि म्हणून आम्ही पूर्ण विचार करून मी असं ठरवलं, हा देश दुरुस्त करायचा असेल तर कायद्याने दुरुस्त होत नाही. त्यासाठी नीतिमूल्य आणि जीवनमूल्य असावं लागतात. आणि ती मानवतावादी म्हणजे यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर किंवा कोण्याही जीवाचा नगडो मत्सर किंवा भेदाभेद भ्रम अमंगळ, म्हणजे माणसाला माणूस समजण्याची जी प्रक्रिया आहे ती फक्त वारकरी संप्रदायाने त्यांच्या संतांच्या साहित्यात आहे. म्हणजे ज्ञानोबा, तुकोबा, नामदेव, एकनाथ, जनाबाई, बहिणाबाई, गोरोबा, चोखोबा, सेना महाराज अशा. आणि मग मी असं ठरवलं की आपण महाराष्ट्राच्या सर्व राज्यकर्त्यांच्या म्हणजे राज्यकर्तेसुद्धा काम करत असताना त्यांच्याजवळ अहंकाराचा वारा न लगो राजसा माझी या विष्णुदासा भाविका, अहंकार नसला पाहिजे. आणि म्हणून जसं यशवंतराव चव्हाण होते, जसं वसंतदादा होते, तशा पद्धतीनं राज्यकर्ते हे नम्र असले पाहिजेत, सामान्य माणसाच्या व्यथा समजून जगले पाहिजेत. आणि ह्या पद्धतीचे कार्यकर्ते तयार व्हायचे असतील तर संतांच्या साहित्याचा प्रभाव त्यांच्यावर असला पाहिजे, सर्वांच्यावर असला पाहिजे. म्हणजे मी नेहमी भाषणात सांगत असतो की एखाद्या भागात हल्लीचे पुढारी कसे आहेत, तुम्हाला एक गंमत सांगतो. त्यांना असं भेटलं की ते सांगतात, अहो भयंकर मला रात्र दिवस बेचैन होतो. मग कशामुळं? आमच्या भागात पाणी खराब आहे. मग काय केलं? आम्ही मुलाला सांगितलं बँकेचं कर्ज घे, मी आहेच मध्यवर्ती बँकेवर, आणि कर्ज घे आणि एक मिनरल वॉटरची फॅक्टरी टाक. आणि मग त्यांनी गावोगावी मिनरल वॉटरच्या बाटल्या विकत दिल्यावर मला समाधान झालं की लोकांना स्वच्छ पाणी पोचलं. ते असं कधी म्हणत नाहीत की मी लोकांना घेऊन नदीचं पात्र स्वच्छ केलं. अशा पद्धतीची मनोवृत्ती लोकांच्या मध्ये आहे. अनेक भागात संकट आहेत, अडचण आहेत, पण ह्या पद्धतीनं राज्यकर्ते तयार व्हायला पाहिजेत. म्हणून मी एक वारकरी संप्रदायाच्या सगळ्या संघटना एकत्र करून एक काम सुरू केलं. आणि ते करत असताना मी पहिल्यांदा असा शोध सुरू केला की समाजामध्ये चांगल्या मनोवृत्तीचे, रक्तातच काही वेळा चांगुलपणा असावा लागतो. आणि मग तो चांगुलपणा असणारे महाराष्ट्रातली मंडळी शोधत असताना रणजितसुद्धा आमच्या लक्षात आली. आणि मग लक्षात आल्यानंतर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. पण परवा एक RSSचा मनुष्य मला भेटला. म्हटलं आम्ही संतपूजनाचा उद्योग सुरू केला आहे. मी म्हटलं ज्या दिवशी भारतीय जनतेला तुम्ही आमची शेती काढून घेऊन आम्हाला रस्त्यावर आणून गुलाम करणार नाही असं वाटेल त्या दिवशी योग्य होईल. तसं रणजितनी केलेलं काम हे ह्या भागातल्या प्रत्येक माणसाला झोपेत उठवलं. तरी रणजित भैया आमच्या हितासाठी जगतात, झटतात आणि ते पोटासाठी जगत नाहीत. ही भूमिका आज थोडीफार आहे पण ती मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. आणि त्यासाठी रणजित भैयांना परमेश्वर म्हणजे योगायोगानं मिळतं आलं. चांगलं आरोग्य, चांगली बुद्धी, चांगली भूमिका आणि चांगलं कर्तृत्व त्यांच्या हातून घडो. कारण मानखोऱ्या ही अवस्था मानखोऱ्याची आहे.
इथं कष्टाशिवाय पर्याय नाही. इथला माणूस गोदीत दिसेल, इथला माणूस डॉकमध्ये दिसेल, इथला माणूस कमिशनर दिसेल, इथला माणूस सेक्रेटरी दिसेल, इथला माणूस आणि कुठं काम करताना दिसेल. पण इथल्या माणसांना काम केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळं मला ह्या भागाबद्दल सार्थ अभिमान आहे. सोना चांदीवाले तर भारताच्या पण बाहेर झेंडा लावून गेले. आणि अशा पद्धतीनं आता माझी रणजित भैयांना एक छोटीशी एक विनंती राहील तुमच्या सर्वांच्या वतीनं, एक उत्कृष्ट MIDC त्या भागात स्थापन करा. आणि ती MIDC स्थापन करायच्या अगोदर उद्योजक ठरवा आणि इथल्या लोकांना अजूनही काम आणि शेती प्रक्रियेवर भर द्या. शेती प्रक्रियेचे जे काय गर्किन वगैरे असे विषयसुद्धा आपल्याला माहीत नाहीत. गर्किन म्हणजे ज्या भागात थंडी इतकी असते की तिथं दारू लहान मुलाला जन्मल्यापासून द्यावी लागते औषध म्हणून. तिथं काकड्या जातात, हजारो टन काकड्या जातात. आपल्याला फक्त ऊस आणि सूत आणि दूध आणि मग शिक्षण संस्था एवढंच माहीत असते. आणि हे काय याची अक्कल नसेल, ह्याला काय करायचं नसेल तर कॉन्ट्रॅक्टर होणे एवढंच माहीत असतं. त्यामुळं तुम्ही हे करावं अशी मी भावना व्यक्त करतो. मला योगायोगाने यायला मिळालं. मी परवा रणजित भैयांना सांगितलं मुंबईमध्ये यशवंत बाबांच्या इथे एक अत्यंत मोठा सप्ताह घ्यायची माझी इच्छा आहे. आणि त्या सप्त्याची जबाबदारी आपण घ्यावी. आणि महाराष्ट्रातले तुकाराम महाराजांचे, नामदेवांचे, एकनाथ महाराजांचे, आजरेकर, वास्कर असे मोठे फडप्रमुख ताकदीचे ज्यांचे म्हणजे फडप्रमुख काय आहे विषय तर पिढ्यानपिढ्या ज्यांनी वारकरी संप्रदायाची शिकवण समाजापर्यंत नेण्यासाठी 8 पिढ्या 9 पिढ्या 11 पिढ्या असं तेच फक्त काम करतात ना. कीर्तनाची सुपारी घेत नाहीत किंवा लोक हसवत नाहीत. असे लोक आहेत. आणि मान भागात ते घ्यावं अशी मी त्यांच्याकडे भावना व्यक्त केली होती. आणि परवाच त्यांचा माझा फोनही झाला, नेहमी भेटणंही होतं. पण नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता अशा भूमिकेतून रणजित भैया निश्चित काम करतील याची मला खात्री आहे. मंत्रालय दरबारी आम्ही दणका देतो. मला लोक म्हणतात कधी हा दाराला हात लावत नाही. चळवळीत असल्यानंतर आणि स्वच्छ असल्यानंतर कुणाच्या बापाला भिण्याची गरज पडत नाही. आणि मानखोऱ्याला मी खरं सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो, ईश्वराला स्मरून सांगतो, मानखोऱ्याच्या इतिहासावर जर पुस्तक लिहिलं तर मानखोऱ्याची ताकद, मानखोऱ्याची जी परंपरा आहे ती एक दिवस मी शरद पवार साहेब सांगताना ऐकली होती. तर कुठेतरी हिंदुराव निंबाळकर ते असं एक कार्यक्रम होता पाण्याच्या ह्याचा, इथंच कुठेतरी ह्या परिसरात होता, अप्रतिम सांगत होते. तर मानखोऱ्याचा इतिहास महाराष्ट्राच्या विधिमंडळात एक जातिवंत कार्यकर्ता म्हणून सांगणारा आणि मांडणारा माणूस अशी श्रीचरणी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. रणजित भैयांना चांगलं आरोग्य भेटो आणि त्यांच्याकडून समाजाची सेवा हो आणि अहंकाराचा वारा त्यांना न लागो एवढी. आणि कमी वयात त्यांच्या हातून एक करवून घेतलं. तुका म्हणे उगी उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. माणसाला वाटतं हे सगळं आम्ही केलो, पण ईश्वरानं करवून घेतलं. हे ज्या दिवशी तुम्हाला वाटेल त्यावेळी महाराष्ट्राच्या 10 माणसात मान हा भाग म्हणून तुमचा उल्लेख झाल्याशिवाय राहणार नाही एवढी खात्री मी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा योगायोगानं मला इथं यायला मिळालं. तमाम महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं आज एकादश आहे आणि त्र्यंबकवारी आहे. अशा पवित्र दिवशी मला त्यांना शुभेच्छा आणि सर्व वारकऱ्यांच्या वतीनं शुभाशीर्वाद देण्याची संधी मिळाली. पुन्हा एकदा मी पांडुरंग चरणी त्यांना त्यांच्या हातून लोकांची चांगली सेवा घडो आणि जे काय रंजले गांजली त्याशी म्हणे जो आपुले त्या उक्तीप्रमाणे त्यांनी भरपूर काम करो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. रामकृष्ण. आज 20 जानेवारी 2020 आज भाईसाहेबांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी भाईसाहेबांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहात. त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. भाईसाहेबांनी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना 2 सुतगिरण्या निर्माण केले. खटाव तालुक्यामध्ये आणि एक माणसा तसं जिकिरीचं काम होतं पण त्यांनी पूर्णत्वाला नाही. इथलंही पूर्ण झालं आणि मान तालुक्यातले
2 ठिकाणच्या सूतगिरण्या महाराष्ट्रामध्ये आदर्श आहेत. सूतगिरणीच्या संबंधाने मी एकदा आपल्याच्या कार्यक्रमात उल्लेख केला आणि मी म्हणलं की आमच्या सूतगिरण्या निष्कर्ष आहेत, आमच्यावर कर्ज वगैरे काय. तर सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं आणि ते म्हटले आमच्या का बयानं बोलवा आणि आमच्या सगळ्यांना आभार. जर तुमची गाठ पडली तर तुमच्यासारखे दिवस येतील. इकडं आलेलंच बरं आहे, आमचं तिकडं आहे ते व्यवस्थित आहे. अशा तऱ्हेनं सहकारामध्ये काम करत असताना बहिणी जे काही सूतगिरणीचं काम केलेलं आहे ते अतिशय. आणि आता महत्त्वाचं काम राहिलेलं आहे ते कोणतं, आशीर्वाद देण्याच्या दृष्टीने तर कारखान्याचं काम सुरू केलेलं आहे आणि सुरू झालेलं आहे. तर ते काम अत्यंत चांगल्या तऱ्हेने त्यांनी करावं आणि परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्य द्यावं आणि त्या कामात त्यांना यश. आणि त्यांच्या मी खरं म्हणजे त्यांचा कार्यकर्ता नाही, मी वडिलांचा मी बाबासाहेबांचा कार्यकर्ता. आम्ही समवयस्क, उलट बाबा माझ्यापेक्षा थोडे लहानच होते आणि त्याच्या कुटुंबाचे आणि घराण्याचे आमचे संबंध 3 पिढ्याचे आहेत. अण्णांच्या पासून दादांच्या पासून अत्यंत राजकारण द्या सोडून पण अत्यंत जिव्हाळ्याचे आणि त्याच्यामध्ये पहिल्याने अतिशय चांगल्या तरीके दोन्ही सूतगिरण्यावर पण चालत आहेत आणि साखर कारखाना पण चालत आहे. कारखान्यामध्ये काट्याचं तर त्यांनी आव्हान केलेलंच आहे की आपण सुरू केल्यानंतर कुठेही स्वावलंबी करावा आणि घ्यावा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मान तालुक्यामधला ऊस आणि खटाव तालुक्यातला ऊस जर आपण गाळप केला तर महाराष्ट्रामध्ये आपल्या कारखान्याचा पहिला नंबर लागलेला आहे. आज मी तुम्हाला सांगतो 13% उतारा फक्त मान तालुक्यातल्या आणि खटाव तालुक्यातलाच ऊसर आहे. 9%, 10%, 10.5% उतारा हा घाट उतारल्यानंतर खाली आहे. किंवा अशा तऱ्हेचं हे जे आव्हान आहे जीवनात अत्यंत तसं कठीण काम, अवघड काम. माझं कधी कधी मन रडते, जरा की वाटते, परंतु अत्यंत चिकाटीनं जिद्दीनं ते काम त्यांनी पूर्ण करावं आणि मान तालुक्यामध्ये एक आदर्श असतो कारखान्याचं काम पूर्ण करून दाखवावं आणि त्यामध्ये त्यांनी यशस्वी व्हावं. आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी घडत आहेत त्यामध्ये 100% यश येईल आणि परमेश्वर त्यामध्ये निश्चित येईल. अशा तऱ्हेची त्यांना त्यांच्या भावी आयुष्याला त्यांच्या कुटुंबाला शुभेच्छा देतो. ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. या खटावच्या मातीमध्ये जन्म घेतलेल्या एका धाडशी सहकार क्षेत्रातील खूप मोठे पाऊल लहान वयाने उचलणाऱ्या माननीय रणजितसिंह देशमुख उर्फ भैयासाहेब यांचा वाढदिवस या ठिकाणी प्रास्ताविक करताना शिंदे गुरुजींनी सांगितलं त्या बऱ्याच गोष्टीचा मीही साक्षीदार आहे. कैलासवासी धैर्यशील दादा उर्फ बाबा या कुटुंबाचा कैलासवासी श्रीपतराव महाराज अंश संस्थानचे अधिपती यांचा खूप घनिष्ठ संबंध होता आणि त्यांच्या झालेल्या शेकडो बैठकीमध्ये त्या बैठकीचा साक्षीदार मी होतो. आणि त्यामुळे भैयासाहेबांची आमची सुरुवातीपासून राजकारण कसंही कुठे असो, पक्ष कोणताही असो, पण वैयक्तिक संबंध त्या अंश संस्थांशी भैयासाहेबांचे पहिल्यापासून आजपर्यंत अतिशय घरोब्याचे आहेत. भैयासाहेबांनी खूप लहान वयामध्ये या ठिकाणी खटाव तालुक्यासारख्या दुष्काळी भागामध्ये सहकार क्षेत्रामध्ये 2-2 सूतगिरणी, त्याचबरोबर आता नव्याने सुरू केलेला शुगर फॅक्टरी, ह्या ज्या काही बाबी आहेत त्या छोट्या बाबी नाहीत. आपल्याकडे काही MIDC नाही आहे, आपल्याकडे काय शेतीच पाणी पाहिजे असं नाही आहे. आणि मग युवकांना कुठेतरी रोजगार मिळाला पाहिजे आहे, तरुणांच्या हाताला काहीतरी काम मिळालं पाहिजे आहे. आज अनेक कुटुंब भैयासाहेबांच्या योजनेमुळं या ठिकाणी आनंदात राहत आहेत. अशा भैयासाहेबांचा आज वाढदिवस. परवा मी काही गोष्टी भैयासाहेबांच्याकडे ऐकल्या की
आदर्श सूतगिरणी म्हणून महाराष्ट्र राज्याचा जो पुरस्कार आहे तो या हरणाई उद्योग समूहाला मिळाला. किती कौतुकाची गोष्ट आहे. आणि आत्ताच परवाच्या 11 तारखेला या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब हे स्वतः या हरणाई उद्योग समूहाला या ठिकाणी येऊन भेट देऊन इथल्या स्टाफशी चर्चा करून भायासाहेबांना शुभेच्छा देऊन गेले होते. निश्चितपणानं भायासाहेब आपले जे जुने औंध राजघराणा आणि तुमचे जे संबंध आहेत हे भविष्यात सुद्धा असेच मेंटेन होतील. आम्ही सतत तुमच्या बरोबर राहू. अंशी आम्ही तुम्हाला सहकार क्षेत्रामध्ये जी तुमची काही जे दूरदृष्टी तुम्ही डोळ्यासमोर ठेवून जी काही योजना आखलेल्या आहेत त्या सर्व योजनांमध्ये तुम्हाला यश देण्यासाठी एमआयने तुम्हाला ताकद द्यावी, तुम्हाला दीर्घायुष्य द्यावं एवढेच मी या ठिकाणी आपल्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा देतो. खास करून तुमच्याबरोबर औंध संस्थान हे नेहमी भविष्यामध्ये विकासाच्या कामाबरोबर निश्चितपणे राहील याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आज आमच्या औंधमधले सगळे संस्थांचे कारभारी आहेत, आमचे बरेच मान्यवर आहेत. ग्रामपंचायत बॉडी इकडे आलेली आहे. पुन्हा एकदा औंध ग्रामस्थ औंध देवस्थान ट्रस्टच्या वतीने मी आपल्याला आपल्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो. यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेलो आहोत. मी त्यांना आज या दिवशी सर्व संचालक मंडळ सर्व स्टाफ कर्मचारी व कामगार बंधू वगैरे खूप खूप शुभेच्छा देतो. ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य लाभू दे. आपण सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचा हरणाई सहकारी समितीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. विशेष करून या संस्थेचे सर्व संचालक आदरणीय बाबासाहेब गोसावी, रणजित शेठ, गजानन शिंदे, करेजी जाधव, विकासराव नाराजीराव, आमचे देवानंद निकम, कळंबीचे सन्माननीय पाटील, या संस्थेचे MD व सर्व त्यांचा कर्मचारी वृंद आपल्या सर्वांचं संस्थेच्या वतीनं स्वागत करतो. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो. नुकतेच आता आलेले आमचे देसाई साहेब, आदरणीय शिवाजी अण्णा, आपण आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसासाठी उपस्थित आहात. आदरणीय भैयासाहेबांना भैयासाहेबांचं 51 वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीस आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावं असं मी संस्थेच्या वतीनं, विशेष करून माझ्या हातोळ गावच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे राजकीय जीवनात त्यांना भरभराटीचे जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर्वांचे लाडके नेते, किंबहुना सर्वांचे आपले आधारस्तंभ म्हटलं तर या ठिकाणी काही वावगं ठरणार नाही. या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित कार्यक्रम जो हरणाई सहकारी सूतगिरणी आणि मानदेशी मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी या दोन्ही संस्थांच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल मी प्रथमतः या दोन्ही संस्थांचे मॅनेजर, त्यांचे सर्व संचालक, सर्व कर्मचारी वृंद यांना प्रथमतः या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देतो. वाढदिवस हे नेहमी चांगल्या आणि मोठ्या माणसाचे होत असतात. चांगल्या मनाचा सर्वांना समवेत घेऊन जाणारं नेतृत्व आणि सर्वांना आपल्याला आपलं आपलं असं वाटणाऱ्या नेतृत्वाचे वाढदिवस नेहमी समाजामध्ये होत असतात. त्यामध्ये कुठंही आपले भैयासाहेब माझ्या माहितीप्रमाणे कमी नाहीत. कारण गेले 20-25 वर्ष समाजकारण असो, राजकारण असो
किंवा औद्योगिक क्षेत्र असो, या कुठल्याही क्षेत्रामध्ये भैया कधीही पाठीमागे राहिलेले नाही आणि कायमस्वरूपी तुम्हीही सर्वजण कर्मचारी असतील, सर्व ऑफिस स्टाफ असेल, आपण सर्वजण या ठिकाणी एका कुटुंबाप्रमाणे राहतोय आणि याच कुटुंबाचा घटक म्हणून तुम्हीही सर्वजण या ठिकाणी भैयाच्या आमच्या सर्व संचालक मंडळाच्या पाठीशी या ठिकाणी ठाम उभे आहात. आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी 22 वर्षे त्यांच्याबरोबर आम्ही आमच्या सत्यवान असतील, बाबासाहेब असतील, सर्व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते रणधीरराव असतील, आम्ही सर्वजण कार्यकर्ते या ठिकाणी आमच्या ताकदीनं आमच्या प्रयत्नानं जेवढे असेल तेवढं त्यांच्या पाठीशी या ठिकाणी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. तुम्हाला आणि आम्हाला त्यांच्याकडून ज्या काही आपण अपेक्षा व्यक्त केल्या आत्तापर्यंतच्या 22 वर्षाच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीमध्ये, त्या पुऱ्या करण्यासाठी ते तंतोतंत यामध्ये उतराई झालेले आहेत असं माझ्यासारख्याला या ठिकाणी निश्चित वाटतं. इथून पुढच्याही काळामध्ये आम्हाला सर्वांना ते सोबत घेऊन जातील, सर्वांना एक आधारवड त्यांच्या रूपानं आम्हाला सगळ्याला मिळेल एवढी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि व्यक्तिशः मी माझ्या साबळे परिवाराच्या वतीनं, तडवळे गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं व निमसोड गटाच्या वतीनं या ठिकाणी भैयांना भरभरून अशा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना अजून इथून पुढच्या काळामध्ये उदंड आयुष्य मिळो. आता हाफ सेंचुरी झालेली आहे, अजूनही हाफ सेंचुरी या ठिकाणी त्यांना मिळो. परमेश्वरानं त्यांना भरभरून आयुष्य द्यावे, आशीर्वाद द्यावे आणि अजूनही इथून पुढं त्यांच्या हातून सामाजिक असोत, राजकीय असोत, चांगली कामं घडो एवढीच या ठिकाणी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. हरणाई पन्हाळा उद्योग समूहाचे संस्थापक माननीय परमेश्वर देशमुख भाईसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हरणाई सुधीनीच्या वतीनं त्या ठिकाणी सत्कार आयोजित केला. या सत्काराला उपस्थित राहायची मला संधी मिळाली आणि भैया ह्या हरणाई सुधीनीच्या सुरुवात या मळावर 1992 साली झाली. सुरुवातीच्या काळात मी या ठिकाणी छोटंसं माझं काम केलं, त्यावेळी ते स्वप्न होतं. ते भैयासाहेब म्हणले की धनाजीराव, हे माझं स्वप्न तुम्ही एक छोटंसं आहे, तुम्ही तर ह्या मला एक असं दाखवून देईल, हिचं असणारा कामगार 50,000 रुपये पगार घेतलेला असेल आणि बऱ्याचशा माणसाचा प्रपंच जिच्यावर माझ्यावर जी मदत मला सहकार्य करेल त्या सर्वांना मी तितक्याच परीनं त्या कुटुंबातला म्हणून त्या ठिकाणी मी त्याला करीन. ते भैयांनी इथं सिद्ध करून दाखवलं आणि भैयांचं हरणाई सुतगिरणी, परत पिंगळेला मागासवर्गीय सहकारी सुतगिरणी, आता कारखाना, अशा विविध मार्गातून सर्वांची काम केलं. त्या ठिकाणी भैयांच्या मी खटाव तालुका गटसचिव उपसचिव चेअरमन या नात्यानं, निमसोड सोसायटीची विकास या सचिव या नात्यानं या सर्वांना मी भैयांच्या आयुष्यात शुभेच्छा देतो. माननीय भैयासाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला संधी मिळाली शुभेच्छा द्यायची की त्यांना इथून पुढचं आयुष्य सुखी समृद्धीचे आणि राजकारणात भरपूर ह्यानं जावं अशी माझी एक इच्छा आहे ईश्वरचरणी. आणि माझ्या कळंबी ग्रामपंचायतीच्या व सोसायटीच्या वतीनं त्यांचं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र. आपले मार्गदर्शक, आमचे बंधू, आपल्या सगळ्यांच्या जडणघडणीत नेहमीच एक योगदान दिलं सगळ्यांना. आपल्या माननीय रणजितसिंह देशमुख भाईसाहेब यांच्या 51व्या वाढदिवसानिमित्त मी हरणाई सुतगिरणी, मांजरी सुतगिरणी, शुगर ग्रीड, ग्रामपंचायत पुसेगाव, पंचायत समिती, सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, गजावानी दिले आमचे महेश शिंदे पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. खरं तर 51 वाढदिवस गेल्या वर्षी ठरला होता आपण की एकदम मोठ्या प्रमाणात करायचा. काय योगायोग झाला कोणाचा आमच्या म्हणजे लक्षातून गेला, गडबडीतून राहिला. काल रात्री भैयांचा माझा विषय झाला, पण ते भैया म्हणजे नको आज गेला. पण तरी सकाळी भैया आज आले इथं. आपल्या छोटेगाणी संचालक आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं गार्डन ठेवला, त्याबद्दल मी भैयांना धन्यवाद देतो की तुमच्या व्यस्त कामातून तुम्ही आज
आमच्यासाठी इथं वेळ दिला, कारण गेल्यावारी आपण वर्षभर बसत असतो, मिटिंग घेत असतो, पण आजच्या दिवशी जे तुम्ही सगळं उभं केलं आहे या सगळ्यांच्या पोचपावती म्हणून तुम्ही इथं त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या पाहिजे दरवर्षी, अशी सगळ्यांची कर्मचाऱ्यांची किंवा संचालकांची इच्छा असते. त्याबद्दल तुम्ही इथं मान देऊन आला, सर्वजण इथं उपस्थित राहिले, सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आपल्या या दोन्ही सुतगिरण्या महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहेत, त्याचं श्रेय सगळं बाह्यांना जातं. त्याचबरोबर आपले एमडी असतील, दोन्ही संचालक असतील, सगळे कर्मचारी असतील, इथून पुढच्या काळातही आपण अशीच दोन्ही सुतगिरण्या आणि साखर कारखान्याचा प्रोजेक्ट आता उभा राहत आहे. या सगळ्या संस्था भरभराटीचे तर होणारच आहेत, पण महाराष्ट्रात नाही तर देशात नाव रूपाला जाव्यात अशी मी या ठिकाणी हरनाई देवीच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो. आणि बहिणीच्या वाढदिवसानिमित्त मी आपल्या संचालक आणि एम डी साहेबांना विनंती करतो की आपल्या या वाढदिवसानिमित्त आपण आज असा संकल्प करू की जे कर्मचारी ऑफिस स्टाफ असेल किंवा सगळे भैया आपले वर्कर असतील, त्यांचा प्रत्येकाच्या जन्मतारखा घ्याव्यात आणि त्यांच्या प्रत्येकाच्या जन्मतारखेला एक हरनाई देवीचा फोटो आणि त्याच्यावर बाह्यांचा एक फोटो शेजारी असावा, आणि जेणेकरून तो त्यांच्या घरात ज्या कुटुंबाला ज्या बाह्यांनी नोकरी दिली आहे, त्यांची रेज्युलेटी चालवली आहे, देवीचा एक आशीर्वाद आणि बाह्यांच्या शुभेच्छा असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं बाह्या. कारण आपल्या कधीच आमच्या संचालकाच्या घरातसुद्धा हरनाईचा फोटो नाही किंवा कर्मचाऱ्यांच्या नाही, तरी मला आता बसल्या बसल्या देवीचा फोटो दिसल्यावर सुचलेली एक कल्पना आहे. तर इथून पुढच्या काळात आपल्या सगळ्यांच्याच कोणाचे वाढदिवस असले ना, वाढदिवसाला एक नारळ फूल आणि फोटो द्यावा, त्याचबरोबर त्या फोटोवर देवीच्या बाह्यांचा फोटो असावा, जेणेकरून त्याचा आपण एक ऋणी राहू असे मला वाटत असते. जे कार्यक्रम इथून पुढे राबतील, मला अजून बऱ्याच कल्पना सुचवायच्या. त्यामागं मी तुम्हाला सांगितलं पार केलेलं आहे, पण इथून बाह्या आपण जसं साताऱ्यात आत्ता एक ज्येष्ठ नागरिकांसाठी, म्हणजे ज्यांना पॅरलेस आहेत किंवा कुठले रोग आहेत, फक्त नॅचरली खडी टाकायची असते थोडीशी किंवा कुठं आणखीन वाळू टाकायची असते. त्यानं सकाळचं चाललं की थोडं गवत करायचं असतं, बगीचा करायचा असतो, त्यानं दववरनं चाललं किंवा खडीनं चाललं की त्यांना ॲक्युपंक्चर मिळत असते. अशा वेगवेगळ्या आपल्या जागेचा फक्त उपयोग करून गोष्टी आपण घेऊ शकतो. कारण ज्या ज्या आपण गोष्टी करत असतो त्यावेळेला आपल्या शरीरातसुद्धा आपण महत्त्वाचं आणलं पाहिजे. आणि आपले जे कर्मचारी आहेत ह्यांचं एक वर्षातनं गेट टुगेदर बाह्या मागं म्हणले होते, तो राहून गेला आहे. तो कर्मचाऱ्यांसाठी गेट टुगेदर घ्यावा असं मी बाह्यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला विनंती करतो. आणि ज्याला ज्याला सुचतील आपले कार्यक्रम चांगले कर्मचाऱ्यांचे, कारण आपले कर्मचारी आपल्या संस्थेची आत्मा आहे, त्या आत्म्याला आपण बरोबर घेऊन चाललं पाहिजे. आणि बाह्या तर कर्मचाऱ्यांच्या विषयी इतके बांधील असतात की त्यांना अजिबात आवडत नाही, कधी आम्ही बघत असतोय. म्हणजे त्यांना एखाद्या कर्मचाऱ्याचं काय तर मध्ये आपण अपघात झाला तर त्यांनी लगेच 1 लाख रुपयाचा त्यांना बक्षीस दिलं, विमा सोडला तर विम्याचं धरून. तर अशा आपल्या बाह्यांच्या नेतृत्वाखाली आपण बाह्यांच्या मागं व्याप असतात, ज्याला ज्याला कल्पना विकास आपला सुचतील संचालकांना काय काय त्या आपण इथं केल्या पाहिजेत. आज आपण फक्त बाह्यांच्या वाढदिवसाला नुसत्या शुभेच्छा द्यायच्या नाही तर एक चांगला संकल्प घ्यायचा. 2 सुतगिऱ्या चांगल्या चालल्यात, तुमचं सगळ्या कर्मचाऱ्यांचं योगदान आहेच, पण बाह्यांचं योगदान सगळ्यात जास्त आहे. कारण त्यांना किती त्रास असतो रात्रंदिवस ते आम्ही बघत असतोय. येणारा प्रोजेक्ट आपला साखर कारखान्याचा आहे, तो बी मोठ्या प्रमाणात चांगला लवकरात लवकर उभा राहावा एवढीच मी या ठिकाणी हरनाई चरणी प्रार्थना करतो बाह्यांच्या वाढदिवसानिमित्त. आणि थांबतो आणि परत एकदा बाह्यांना वाढदिवस शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घरातल्यांच्याबद्दल बोलायचं सुद्धा अवघड पडतं, कारण बाह्यांचा स्वभाव बघून मी शक्यतो वाढदिवसाला जात नाही. मला वाटत असेल तुम्ही बघितलं असेल आपल्यात मी कधी वाढदिवसाला जात नाही, पण बाह्यांचा स्वभाव असा आहे की साधी बाह्याने मला फोन केला ना तर बाह्या पहिल्यांदा विचारले की वकील साहेब वेळ आहे का तुम्हाला, तर मी बोलतो. म्हणजे एक माणसाचा एक किती मोठा माणूस झाला ना तर एक पुढच्या माणसाला सुद्धा एक त्याला विचारण्याची एक पद्धत असते की नाहीतर धरूनच चालायचं घ्या हे काय मोकळा आहे किंवा काय याला धरायचं अशी पद्धत नाही आहे. आणि भाईसाहेबांचं एक आहे की कुठलाही माणूस येऊ द्या त्याच्यावर विश्वास ठेवायचा. भाईसाहेबांनी आजपर्यंत किती वेळा म्हणजे लोकांनी तुम्ही मी आम्ही सांगितलं असेल की भाईसाहेब लोकांशी आपण प्रत्येक लोक तुम्हाला येते ती तुमचा फायदा घेते ती फायदा घेऊन जाते ती, पण भाईसाहेबांचं एकच असतं की आपण करत राहायचं. शेवटी पुढचा कसा वागतो त्याचं आपण पाहायचं नाही आहे. त्याच्यामुळं बाळासाहेबांचा हा जो गुण आहे तो कधी तोट्यात जात नाही, हा नेहमी फायद्यात जातो. आज ना उद्या त्याचा फायदा होत असतो नेहमी. आणि त्यामुळं खरं ही जी
मंडळी जी आहे की तुम्ही कुठल्याही पक्षातले असला कुठल्याही असला तर भयांचं म्हणून एक तुम्ही ते तालुक्यातले किंवा जिल्ह्यातली लोक त्यांच्या पाठीमागं हाक मारली की उभं राहतात त्यामुळं खरं हेच तर भयांनी याच्यामध्ये कमवलेलं आहे. कामाच्या बाबतीत तर भयांचं बघितलं ना म्हणजे कंटाळतो माणूस, त्यांच्याबरोबर असलेला कंटाळतो माणूस अक्षरशः, म्हणजे असे बदलून माणसं लागतात. मग एक दिवसभर एक संध्याकाळी एक असं होतं त्याचं. कधी कधी इलेक्शनच्या वेळेत तर मी बघितलं, मी भयानं म्हणायचो दिवसभरच मी, संध्याकाळी काही मला नाही जमायचं आहे असं. म्हणजे हे माणसाचे की एक काम करण्याची पद्धत आहे की लोकांच्यासाठी भयंकर तळमळीनं काम करण्याची जिद्द आहे आणि ती त्यांना ही जिद्द त्यांची ताकद आहे खरं. आणि ही ताकद जी त्यांना आली ना ती खरं दादांच्या वसनं त्यांना ताकद आलेली आहे. दादांची ताकद ही अशीच होती की दादा की शेवटपर्यंत तडा लावायचा कामाचा, त्याच्यातून जे काय व्हायचं असेल ते होऊ द्या. तेच भयांनी शेवटपर्यंत चाललेलं आहे आणि भयांनी हेच त्यांचा गुण आहे. तो खरं भयांनी शेवटपर्यंत भया तडीस घेतील आणि भयांना अजून आयुष्य भरपूर लाभून आपल्या सर्वांच्या ह्यानं मी त्यांना शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द. भयांचा आज 51वा वाढदिवस आपण सर्वजण अतिशय आनंदानं साजरा करत आहोत. तसं भयांचा माझा संबंध येण्या अगोदर दादांचा संबंध माझा अगोदर आला 1995 साली आणि दादा त्यावेळी सातारा जिल्हा सहकारी बोर्डामध्ये होते. त्यानंतर मी ऑडिटच्या निमित्तानं भयांची माझी मैत्री झाली. मी बरेच राजकारणी बघतोय परंतु भयांसारखा मन मिळावं, इतरांच्या आदरानं वागणारा असा मी राजकारणाकडे बघितलेलं नाही. आणि महाराष्ट्र शासनानं हरणाई उद्योगाला यावर्षीच राज्यस्तरावर 1 नंबर पुरस्कार मिळाला असता, परंतु काही कारणामुळं महाराष्ट्रामध्ये साखर कारखाना पुरस्कार दिला गेला, परंतु कुठलीच सुतगिरणी त्यांनी निवड केली नाही. परंतु आपला प्रस्ताव राज्य लेवलला गेला होता आणि महाराष्ट्रामध्ये आपण अतिशय अभिमानानं सांगावं की हरणाई उद्योग जरी शासनाने पुरस्कार दिला नाही तरी 1 नंबर सध्या महाराष्ट्रामध्ये लागलेला आहे त्यांचा. भविष्यामध्ये या 2 सुतगिरण्या अति चांगल्या चाललेल्या आहेत. परंतु सर्वांचा आशीर्वाद आणि हरणाई देवीचं आशीर्वादानं शुगर फॅक्टरी लवकरात लवकर उभी राहावी अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि भयांना उदंड आयुष्य लाभो ही मी प्रार्थना करतो.